हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही विचार करत असाल की हे मी हातात का पकडलं आहे, तर हे आहे हुडा कंपनीचं आय करेक्टर पॅलेट. सो हे फेस काउंटर पॅलेटसुद्धा आहे प्रो, आणि हे मी आज तुम्हाला सांगणार आहे की यातले कलर कसे यूज करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही फेस मॉइश्चरायझर करून घ्यायचा आहे. जो आपल्या स्किन टोनला फाउंडेशन लागतं ते यूज करायचं आहे, आणि देन मग याचा यूज करायचा आहे. आणि ही प्रोसेस मी केलेली आहे. फर्स्ट तुम्ही जेव्हा तुमचा स्किन टोन यूज करताय तेव्हा पहिला बघायचं आहे की तुमच्या स्किन टोनला तुमचं फाउंडेशन मॅच होतं आहे का. सो मॅच झाल्यानंतर ना तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे, आणि देन हे करेक्टर पॅलेट यूज करायचं आहे. जर तुमच्या डोळ्यांच्या खाली हे डार्क सर्कल्स खूप असतील तर तुम्ही हा फर्स्ट यूज करायचा आहे ऑरेंज कलर, आणि जर पिगमेंटेशन जर कमी असेल तर पीच कलर यूज करायचा आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या डोळ्यांच्या साईडला डार्क सर्कल्स खूप आहेत, सो मी फर्स्ट यूज करणार आहे हा ऑरेंज कलर. सो हा यूज करून बघू. तर तुम्ही हा ब्रशने किंवा स्पॉन्जने पण करू शकता आणि हातानेही करू शकता. तर मी हे हाताने यूज करायचं प्रेफर करते. जेव्हा हे ऑरेंज कलर आपण डोळ्यांना अप्लाय करतो तेव्हा हे जे आयब्रोज असतात ना याच्यावरती बिलकुल अप्लाय करायचं नाही. फक्त जेवढे आपले डार्क सर्कल्स आहेत हे तेवढ्यांवरच अप्लाय करायचं आहे. जस्ट लाईक मी अप्लाय केलेलं आहे हे ऑरेंज कलर. मी ऑरेंज कलर अप्लाय केला आहे. सो तुम्ही बघू शकताय फरक, आत्ताच फरक जाणवतो आहे. फर्स्ट मी हा डोळा पूर्ण कंप्लीट करणार आहे. सो नंतर आता आपण यूज करायचा आहे याच्यामधला कॉन्टर कलर. सो हा यूज करणार आहे आपण. आता मी याच्यामध्येच करणार आहे. याच्यावरती हा वाला कलर यूज करायचा आहे. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही यूज करू शकता. तर गाईस तुम्हाला थोडासा फरक वाटत असेल या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये. सो असं काही दिसतं, आणि जस्ट हे फक्त टॅप 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 करायचं आहे. हे अशा पद्धतीनं हे असं स्प्रेड नाही आहे करायचं आहे, कारण आपण ह्या कलरच्या आधी हा ऑरेंज कलर इथे अप्लाय केलेला आहे. सो तो खूप स्टिकी होऊ शकतो आणि तो असा स्प्रेड पण होऊ शकतो. दॅट्स वाय हा कलर यूज करतानाच आपल्याला फक्त टॅप 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 करायचा आहे, जस्ट लाईक दॅट. असं वाटतं की हा डन झालेला आहे. आईज थोडासा माझ्या ह्या स्किन टोनमध्ये मिक्स होत आहे आणि हा नाही होते. इथे असं डार्क सर्कल्स खूप दिसतो. गाईज हा कलर यूज करून झालेला आहे. आता आय करेक्टर लावून झालेला आहे. आता आपण लावणार आहे कन्सिलर. कन्सिलर लावताना तुमच्या स्किन टोननुसारच कन्सिलर लावायचं आहे. तर येथे माझा कन्सिलर अवेलेबल आहे, दॅट्स वाय मी हाच यूज करणार आहे. सो विथ माय फिंगर्स, सो टॅप टॅप टॅप. जेव्हा आपण कन्सिलर लावतो स्प्रेडिंग नो ऑय ॲट ऑल, ओनली टॅप टॅप टॅप. सो गाईज तुम्हाला फरक ऑलरेडी दिसून येत असेलच. तर ह्या डोळ्यांमध्ये आणि या डोळ्यांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक वाटतो आहे. सो दिस इज. तर आता मी ह्याही डोळ्यांचं कवर करून घेणार आहे. सो मी हा आईज पण खूप करेक्टर केलेला आहे व्यवस्थित, आणि आता याच्यावरती आपल्याला अप्लाय करायची आहे लूज पावडर. सो आपण याच्यावर लूज पावडर अप्लाय करायची आहे. लूज पावडर का करतात, बिकॉज हे असं स्टिकी होऊ नये आणि हे खूप वेळ राहावं. सो त्यामुळे लूज पावडर यूज करतात. आता मी हे लूज पावडर करणार आहे. फक्त टॅप टॅप टॅप, नो स्प्रेड.
ह्याद्वारे तुम्ही हा करेक्टर पॅलेट यूज करू शकता आणि तुम्ही तुमचा लुक ब्राईट अँड फ्लॉलेस अंडर आईज लुक मिळवू शकताय. सो तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्ही कोणत्याही कंपनीचं करेक्टर पॅलेट घेऊ शकताय. माझं हे हुडाचं आहे, तुम्ही इनसाईडचं किंवा फेसेस कॅनडाचं घेऊ शकताय. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि काही अशा बेसिक मेकअपसाठी तुम्ही मला फॉलो करायला विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय.